नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. सन 2026, आज दिनांक 1 जून 2026. मागील दिवसामध्ये माझ्या शेतामध्ये दसपर्णी अर्क मी तयार केला आहे. आता हे दसपर्णी अर्क 45 दिवस झालेले आहे, पूर्ण झालेला आहे. आपण पाहत आहोत, यामध्ये आपण एक प्लॅस्टिकचं बॅरल घेतलं 200 लिटरचं. त्याच्यामध्ये 180 लिटर पाणी, 10 वनस्पतीचा पाला, त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला, धोत्र्याचा पाला, करंजचा पाला, सीताफळीचा पाला, रुचकीचा पाला, रानमणीचा पाला, महारुकाचा पाला, पोपईचा पाला, एरंडीचा पाला, निरगुडीचा पाला, हे सर्व वनस्पतीचे पाले घेऊन हा आपला दसपर्णी अर्कासाठी आपण टाकलेला आहे. त्यासोबतच लसूण अर्धा किलो, हिरव्या मिरच्या अर्धा किलो, अद्रक अर्धा किलो आणि 2 किलो गावरानी गाईचं ताजं सेल, 10 लिटर गोमूत्र, 180 लिटर पाणी, असं हे सगळं ड्रम आपण पाण्यानं भरून घेतलं आहे. तर आपण पाहतो हे आता आपलं दसपर्णी अर्क तयार झालेला आहे. हा बघा, हे दसपर्णी अर्क आपल्या पिकावरचे मावा आहे, तुडतुडे आहे, फुलकिडी आहे, पांढरी माशी आहे, सर्व रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी हा दसपर्णी अर्क आपण फवारणीसाठी वापरणार आहोत. छान प्रकारे दसपर्णी अर्क तयार झाला आहे. आणि हे दसपर्णी अर्क आम्ही आता आमचे जे गट आहे पाणी फाउंडेशन अंतर्गत, जय आप्पास्वामी महाराज शेतकरी गट, त्या गटातील सदस्यांना पण मी हे आपलं दसपर्णी अर्क सर्वांच्या समक्ष आम्ही तयार केलं होतं. धन्यवाद.